नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती अंतर्गत गट आणि गणाकरता 5 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आणि 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी सायंकाळी 4 वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून 50% पेक्षा कमी आरक्षण असणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकाचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जाहीर केला. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर अशा एकूण 12 जिल्हा परिषदेच्या आणि या जिल्हा परिषद अंतर्गत 125 पंचायत समितीच्या निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्याकरता आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याप्रमाणे 16 जानेवारी रोजी या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जाहीर होणार आहे. त्याच दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून 21 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे. या अर्जाची 22 जानेवारी रोजी छाननी होणार आहे, तर 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत असणार आहे. त्याच दिवशी चिन्ह वाटपाचा कार्यक्रम आणि उमेदवारांची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 12 जिल्हा परिषद अंतर्गत 731 गट आणि 125 पंचायत समिती अंतर्गत 1462 गणात ही निवडणूक होणार आहे. याकरता 2,09,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1,07,00,000 पुरुष, 1,02,00,000 महिला आणि 473 इतर मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीकरता 25,482 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार असून 1 जुलै 2025 रोजीची आणि 3 नोव्हेंबर 2025 रोजीची प्रसिद्ध केलेली मतदार यादी या निवडणुकीकरता ग्राह्य धरली जाणार आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.